नमस्कार, मी कुमुदिनीज रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे माझी हातखंडा अशी डिश गार्लिक ब्रेड। चवीला अतिशय भन्नाट लागते। गार्लिक ब्रेड आपण ब्रेकफास्ट, डिनर, लंचला, इव्हिनिंग स्नॅक्सला कधीही खाऊ शकतो। मुलं येता जाता फस्त करतील अशी ही डिश आहे। चवीला अतिशय सुंदर लागते आणि एकदाच खाऊन तुमचं मन बिलकुल नाही भरणार। तुम्हाला 100% सांगते, तुम्ही ही डिश पुन्हा पुन्हा ट्राय करणार। चला तर मग वेळ न दवडता पाहूया चीजी गार्लिक ब्रेडची रेसिपी मी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आपण व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून पहा। चला तर मग गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। एका मोठ्या बाउल मध्ये मी घेतलेला आहे 2 वाटी मैदा, बरोबर 2 वाटी मैदा मी इथे घेतलेला आहे। मैदा थोडासा पसरवून घेऊया। आता या मैद्यामध्ये आपण टाकूयात साधारण 2 चमचे साखर, नेहमीची वापरातली साखर आहे। त्यामध्ये मी आता टाकते माझ्याजवळ फ्रेश ईस्ट आहे। याऐवजी आपण मार्केटमध्ये जे मिळतं ड्राय ईस्ट किंवा इन्स्टंट ईस्ट कोणतेही वापरू शकता। या मिश्रणामध्ये मी टाकते 1 वाटी कोमट दूध, फुल फॅट मिल्क आहे, म्हशीचं दूध वापरलेलं आहे 1 वाटीभर। मिश्रण व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। ईस्ट व्यवस्थित मिसळायला पाहिजे। मीठ बऱ्यापैकी मळत आलं की मी साधारण अर्धा चमचा मीठ वापरते। मीठ आधी वापरलं नाही, नंतर वापरायचं ईस्टला, त्यामुळे प्रॉब्लेम होतो फुलण्यासाठी। मिश्रणामध्ये 2 ते 3 चमचे मी तूप वापरलेलं आहे, घरचं साजूक तूप आहे। 3 ते 4 चमचे कोमट दूध घेत मिश्रण आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पिठाचा गोळा मऊसूत मळायचा आहे। 2 ते 3 चमचे बाउलला आणि पिठाला तूप लावून मी पुन्हा एकदा तूप व्यवस्थित पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, फोल्ड करत करत आपल्याला व्यवस्थित मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे। साधारण 1.5 तास पीठ फर्मंट होण्यासाठी मी उबदार जागेमध्ये ठेवून दिलं होतं। 1.5 तासानंतर आपण पाहू शकता पीठ किती छान फुललेलं आहे। हाताला थोडंसं तूप लावून मी पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित फोल्ड करत करत मळून घेत आहे। पिठामधली एअर बाहेर काढत पीठ आपल्याला व्यवस्थित पुन्हा मळून घ्यायचं आहे। फोल्ड करत प्रेस करत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे। पिठाचे मी 2 भाग करते, यामधून आपल्याला 2 गार्लिक ब्रेड होतील। सध्या मी 1 भागाचा गार्लिक ब्रेड आपल्याला करून दाखवते आहे। पीठ मी स्मॅश करत फोल्ड करत व्यवस्थित गोळा करून घेतलेला आहे। थोडंसं पीठ भुरभुरून आपण व्यवस्थित आता पिठाचा गोळा गोलाकार लाटून घेणार आहोत। आपल्याला हवा तेवढा सर्कल झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण गार्लिक स्प्रेडची तयारी करूया। इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या क्रश करून घेतलेल्या आहे। त्याच्या मी 3 चमचे सॉल्टेड बटर टाकत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। लसणाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। या मिश्रणामध्ये मी आता टाकतीये साधारण 1 मूठभर कांद्याची बारीक चिरलेली पात, अर्धा चमचा काळं मिरं चांगलं क्रश करून घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स टाकलेले आहेत 1 चमचा। हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। आपलं गार्लिक स्प्रेड तयार आहे। यानंतर आपण जो ब्रेडचा सर्कल केलेला आहे त्याच्या अर्ध्या बाजूलाच आपल्याला हे गार्लिक स्प्रेड लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित गार्लिक स्प्रेड लावल्यानंतर त्यावर मी टाकते स्वीट कॉर्न शिजवून वगैरे काही घेतलेले नाही, तसेच टाकले। त्यावर मी टाकलेले आहे प्रोसेस चीज आणि आता टाकते मी त्याच्यावर मॉझरेला चीज। यावर आपण टाकूया काळी मिरी आणि चिली फ्लेक्स आणि आता आपण गार्लिक ब्रेड बंद करून घेऊया, व्यवस्थित फोल्ड करूया, त्याचं पॉकेट बनवून घेऊया।
ट्रेला थोडंसं बटर लावून मी त्यामध्ये गार्लिक ब्रेड ठेवून घेते. गार्लिक ब्रेड व्यवस्थित पुन्हा एकदा बंद करून घेते. यानंतर व्यवस्थित सारख्या आकारात गार्लिक ब्रेडला मी कट्स मारते. त्या क्रशवर मी पुन्हा एकदा गार्लिक स्प्रेड लावून घेते व्यवस्थित. आणि जे कट्स मारले त्या कट्समध्ये मी मध्ये मध्ये मॉझरेला चीज टाकते. मॉझरेला चीजचे क्यूब व्यवस्थित प्रेस करून घेते मी. त्यावर आपण आपल्याला हवं ते सीझनिंग टाकू शकता. मी इथे टाकलेले आहे चिली फ्लेक्स आणि ब्लॅक पेपर. 15 मिनिटांच्या रेस्ट नंतर मी गार्लिक ब्रेड मायक्रोवेव्हमध्ये प्री हीट केल्यानंतर ठेवते. साधारण 13 ते 15 मिनिटांसाठी. साधारण 150 ते 180 डिग्री सेंटीग्रेडला आपण तो चांगला बेक करून घेणार आहोत. 15 मिनिटांनंतर आपला गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. काय करणार ना मग गार्लिक ब्रेडची रेसिपी कशी वाटली, आपला गार्लिक ब्रेड कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या कमेंटची मी नक्कीच वाट पाहेन. एन्जॉय द व्ह्यूज ऑफ गार्लिक ब्रेड. तोपर्यंत सी यू सून. Subscribe my channel Kumudini's Recipes and hit the bell icon with love. Thank you.